अहमदपूर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूरच्या पतसंस्थेची निवडणूक 2025-26 ते 2030-31 या 5 वर्षाकरिता पतसंस्था बचाव पॅनल आणि सत्यमेव जयते पॅनल या 2 पॅनलमध्ये अत्यंत चुरशीत निवडणूक नुकतीच पार पडली। या पतसंस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पतसंस्था बचाव पॅनलचे हनुमंत मुरुडकर, HR राठोड तर सत्यमेव जयते पॅनलचे तानाजी साने, सोमनाथ गिरी, RV पट्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली। दोन्ही पॅनलचे नेते स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी निवडणुकीला चुरशीने सामोरे जात असताना अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन करून वैयक्तिक गाठीभेटी, संस्थात्मक पातळीवर उत्कृष्ट कार्य करण्याचे वचन देत स्वकर्तृत्वाच्या हिमतीने नियोजनबद्ध पद्धतीने मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रविवार दिनांक 18 मे रोजी प्रत्यक्ष मतदानाला सामोरे गेले आणि त्यामध्ये पतसंस्था बचाव पॅनलच्या 13 उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने सत्यमेव जयतेच्या पॅनलवर निर्विवाद विजय मिळवून पतसंस्थेवर आपल्या वर्चस्वाचा झेंडा फडकावलाय। या निवडणुकीत SC/ST प्रवर्गातून बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, साहित्यिक विद्रोही कवी तथा किनगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र कांबळे आणि विस्तार अधिकारी RV पट्टेवाड यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होऊन राजेंद्र कांबळे यांनी पट्टेवाड यांच्यावर एकतर्फी विजय मिळवलाय। या अगोदर 25 वर्षापूर्वीही राजेंद्र कांबळे यांनी संचालक म्हणून यशस्वीपणे काम करताना संस्थेची जागा खरेदी असेल, इमारत बांधकाम असेल असे उल्लेखनीय कार्य केले असल्यामुळेच या निवडणुकीत राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या पॅनलला सभासदांनी भरघोस मते देऊन विजयी केले असल्याचे अहमदपूर तालुक्यातील जनसामान्यात चर्चा होत आहे। या विजयाबद्दल बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीने उपाध्यक्ष उत्तम कांबळे, कार्याध्यक्ष बालाजी आचार्य, कास्ट्रा इबचे राजू पाटील, डॉक्टर बालाजी थिट्टे, शिवाजी जंगापल्ले, पिराजी कांबळे, प्राध्यापक बळीराम पिटाळे, वीरेंद्र कांबळे आदींनी कांबळे यांच्या सिग्नेचर हाऊस या निवासस्थानी जाऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या व RPIचे नेते श्रीकांत बनसोडे तसेच लक्ष्मीकांत बनसोडे व विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शॉल पुष्पहाराने सत्कार करून फेटा बांधून अभिनंदन केले। या निवडीबद्दल राजेंद्र कांबळे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक, अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।